किल्ले शिवनेरी. मोर्चा निघण्याच्या 2 दिवसांच्या पूर्वी मनोज जरांगेंसोबत आपलं बोलणं झालं होतं, पण त्यांचा निरोप आला नाही, असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. कालही नगरमध्ये भेटण्याचं नियोजन होतं, पण ते मुंबईला जाण्यावर ठाम होते. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तोही दूर करू, असं विखे पाटील म्हणाले. त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये. मग मी तो काही परत विषय घेतला नाही. कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं, पण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते. तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला. त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाहीये. अशा काही गैरसमजुतीमुळं मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल, तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना. मराठा आंदोलनाच्या संयोजकांकडून सध्या आझाद मैदानाची